हा. इथं कुत्रा बांधलेला. अच्छा, ही तो कुत्रा. मारला. हा. ते मी इथे झोपलेला असताना माझ्या अंगावरती डायरेक्ट आला. अच्छा. डायरेक्ट आला, तो घरा फिरला. हा. तो परत उचलून मी लाईट लावली. लाईट आली, तो आला डायरेक्ट अंगावरती. हा. दरवाजा पॅक. हा. करणार काय म्हणजे शेवटी धावत दरवाजाकडे जाव का त्याच्याकडे जाव. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, धक्कादायक घटना म्हणजे काय, मी आता आलो आहे मुरगावामध्ये एका व्यक्तीवरती बिबट्याचा हल्ला. आणि बिबट्याचा हल्ला म्हणजे मित्रांनो, ती व्यक्ती काय अशी बाहेर नव्हती किंवा घराच्या बाहेर अशी नव्हती, पण घरात घुसून बिबट्याने त्यांच्यावरती हल्ला केला. त्या विषयावरती आजचा आपला हा व्हिडिओ होणार आहे. आणि ही घटना झाल्यापासून गावातील लोक पण थोडीशी घाबरलेली आहेतच. तर म्हटलं चला त्या व्यक्तीला किती काय लागलं त्याचा विचारपूस करूया आणि त्याच्याशी आपण बोलूया. आणि त्याची विचारपूस करून बघू आपण त्याला किती कसं काय लागलं आहे. थोडंफार लागलं आहे हे आम्हाला समजलं, म्हणून म्हटलं आपण पण जाऊन त्यांची घरी विचारपूस करूया. आणि मित्रांनो, जास्त वेळ तुमचा काय घेणार नाही, पण मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही मोरगावात आलो आहे आणि आम्ही सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टायमाला समोर दिसतं ऊसाला पाणी देण्यासाठी आम्हाला यावं लागतं पाण्यासाठी. तर आम्ही ज्या वेळेला गेल्या टायमाला पण मी व्हिडिओ एक टाकला होता, कारण 2 वेळ आमचीसुद्धा बिबट्याची ने आमची समोरच भेट झाली होती. परंतु त्यावेळेला एवढा काय आम्हाला काय प्रॉब्लेम आला नव्हता. परंतु आता संध्याकाळची पण यायला भीती झाली आहे, कारण का डायरेक्ट हल्ला. आजपर्यंत 2-3 वेळ तरी आम्हाला ह्या उसात येत्यावेळी भेटला बिबट्या, पण एवढा आम्हाला काय प्रॉब्लेम पण झाला नव्हता आणि काय तसं आमच्या अंगावर पण आला नव्हता. पण आता खरोखरच भीती झाली की रात्रीचं यायचं तर कसं, हा मोठा आता टेन्शन झालं आहे. तरी बघू, शेवटी शेती आहे, उसात तर आपल्याला यावंच लागणार आहे. कारण बिबट्या असला तर काय एकाच ठिकाणी तो काय राहणार नाही. कधी इकडे असेल, कधी तिकडे असेल, कुठे असेल हे सांगतात. हे समोर दिसतं हे सर्व जंगल, हे त्यांचंच जंगलचा तो राजाच आपण म्हणतो. हे कुठेतरी जंगलात असतं. पण काय होतं, संध्याकाळ होता हे असे चांगल्या ठिकाणी येतात की जास्त करून असे काय येतात ते सांगतो, की जास्त करून गावाला त्या ठिकाणी कुत्रे असतात, मांजरं असतात, त्यांचं खाद्य हे तेच असतं. जर काय रानात नाही भेटलं तर ते अशा ठिकाणी येतात, घराच्या ठिकाणी येतात. आणि घराच्या ठिकाणी येतात म्हणजे काय, जंगल एवढं झालं आहे ना मित्रांनो, की घराच्या आजूबाजूलाच जंगल असल्यामुळे त्यांना काय लांब जायची काय गरज नाही. त्याच्यामुळे जवळ असल्यामुळे आजूबाजूला कुत्रे असतात, त्यासाठी ते डायरेक्ट घरी येतात. आता ह्या घरी आला का आला, तर त्याच्या घरी कुत्रा होता. त्या कुत्र्याच्या निमित्ताने तो डायरेक्ट घरात घुसला. हा एक आम्ही ज्या वेळेला विचारलं तेव्हा थोडंसं माहिती करूनच मी पुढे आलो आहे. आता पुढे मी जातो आहे, कारण ह्या उसाला पाणी वगैरे दिलं की मी संध्याकाळी किंवा जसा त्याला वेळ मिळेल, तो आता घरी आहे की नाही काय मला माहिती नाही, पण जसा वेळ मिळेल, त्यालासुद्धा वेळ मिळाला पाहिजे. घरी आहे की हॉस्पिटलमधून आला एवढं मला माहिती आहे. हे उसाला पाणी वगैरे देऊन झालं की मी त्यांची जाऊन भेट घेणार आहे. मित्रांनो, ज्याच्यावरती हल्ला झाला त्या घरी मी आता आलो आहे. आता हल्ला झालेलं घर तुम्हाला दाखवतो, जो बिबट्याने हल्ला केला होता. ये रवी, बघा ही बारी, ह्या बारीतून तो आतमध्ये गेला होता. ह्या लोकांनी आता ते सर्व व्यवस्थित करून घेतली. हे बघा, ह्या बारीतून घुसलाला, परत तो होती ती करून घेतला. आता ह्या वरती पट्ट्या लावल्या, ह्याच्यातून तो बिबट्या घुसला. हा. इथं कुत्रा बांधलेला. अच्छा, ही तो कुत्रा. मारला. हा. ते मी इथे झोपलेला असताना माझ्या अंगावरती डायरेक्ट आला. अच्छा. डायरेक्ट आला, तो घरा फिरला. हा. तो परत उचलून मी लाईट लावली. लाईट आली, तो आला डायरेक्ट अंगावरती. हा. दरवाजा पॅक. हा. करणार काय म्हणजे शेवटी धावत दरवाजाकडे जाव का त्याच्याकडे जाव. त्याच्याकडेच पुढ्यात गेलो, धावत असा गेलो इथे. आणि
हा. खाली उतरला माझ्यावरनं, हा. खाली उतरला इथे कुत्र्यांना करता परत तिकडून फिरून परत गेला. अच्छा त्यानंतर माझ्यावरती त्यानं हल्ला केला, बाहेर जात होता. अच्छा, म्हणजे मागच्या का दरवाजाने. या दरवाज्याने तो बाहेर गेला का? हा, त्या दरवाजाने जात होता तो. पण इथे बसलेला, हा. ही लाईट लावली, हा ही लाईट लावायला येत होतो. हा. ही अच्छा, लाईट लावायला येत होतो. मग इथे पण आतमध्ये इकडे येऊन बसला आणि या दरवाज्यातून गेला. इकडे बसलेला आतमध्ये. कुठे? इथे बसलेला, इथे बसलेला. हा ही लाईट लावली, हा तेवढ्यात नजर गेली माझी. हा नजर गेली, मी असं आलो परत पाठते. हा. परत आल्यावर तिने उडी टाकलं आणि ते इथे पकडलं. तुझ्या हाताला? हा, त्याला पकडलं, मी पडलो. हा पडलो आणि ह्या धरला आणि असा धरला त्याला, एक केलं थोडस, हा. तेवढ्यात मग सोडून पळाला तिकडे अच्छा अच्छा अच्छा. त्या दरवाजाने. आणि ह्या कुत्र्याच्या मागे होता तो? या कुत्र्याच्या मागे होता. ओके. मित्रांनो, ज्या व्यक्तीवरती हल्ला झाला त्याला खास भेटायसाठी मी आज आलो. कारण बरेच ठिकाणी व्हॉट्सअपला वगैरे सगळ्या पेपरला वगैरे आलं होतं, पण काय आलं ते सगळ्यांना माहितीच आहे. पण मी म्हटलं स्वतः जाऊन त्याची चौकशी करूया, म्हणून मी आज रवीला भेटायला आलो. पूर्ण नाव सांगतो तुझं आधी? रवींद्र सहदेव भांबाडे. रवींद्र सहदेव भांबाडे याच्या घरी आज आपण आलेलो आहोत. याच्यावर जेव्हा बिबट्याने हल्ला केला तर बरेचसे लोक चर्चा वेगवेगळी होत होती, म्हणून मी त्याला आज जाऊन सकाळीच पहिले एक वेळ येऊन गेलो आणि आता संध्याकाळी खास भेटायला आलो. आपल्या घरी आता हा भेटला. तर तुला ज्या वेळेला बिबट्या अंगावर आला तो कसा काय आला? डायरेक्ट खिडकीतून कुत्र्यावरती झेप घेऊन, कुत्रा राहिला साईडला, माझ्या अंगावरती झेप पडली त्याची. अच्छा. आणि तिथून तो घाबरला, त्याला पण घाबरला, मला पण घाबरला. हा. परत नंतर फिरून आला, म्हणजे त्याने त्या साईडने एंट्री मारून इथे फिरत आला. हा. मग डायरेक्ट अंगावरतीच माझ्या करायला, दरवाजे पॅक, अच्छा. दरवाजा खोलाय जाऊ तर अंगावर येणार. हा. म्हणून मी स्वतः त्याच्या अंगावरती गेलो धावून. अच्छा. नंतर मग तो पाचचा दरवाजा? पाठचा दरवाजा खोलला. हा. तो परत इथून फिरून गेला ना, हा. त्याच्यानंतर तो लपून बसला तिकडे. हा. लपून बसला तर दुसरे मी हा दरवाजा खोला, तो तिकडे लपून बसला, मला पण माहिती नव्हती. अच्छा. हा. आणि तो दरवाजा खोलला, म्हटलं बाहेर गेला असं, मग काट्याने आरडा करतोय. हा. हा. मी परत गेल्यानंतर तो लपून बसला? लपून बसले, लाईट लावल्यावर तर अंगावरतीच डायरेक्ट उड्या टाकला. मग तुला त्यावेळेला कसं वाटलं आता करायचं तर काय करायचं? शेवटी विलाजच नाही ना, म्हटलं आता शेवटी एखादी तो आता माझा जीव घेणार. हा. मग तू बाहेर पळायचा प्रयत्न करीत होतो, तेवढ्यात तो अंगावर आला? आरडाओरड केली. हा. तरी पण आजूबाजूचे लोक घाबरलेली असल्यामुळे ती पण येऊ शकत नव्हती, त्यांना पण माहिती नाही काय झालं काय नाही नेमकी. ओके. मग आता तुला जो लागला मार, मला सांग, ज्या वेळेला तुझ्या बरोबर ही घटना घडली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे गेलास की अगोदर गेलास? दुसऱ्या दिवशी रात्रीवर तर जाऊ शकत नाही. नाही, दुसऱ्या दिवशी गेलो. आणि मग किती दिवस राहिलास? 2 दिवस. मग तुला भेटायला कोण लोक आले की नाही? हो, ते हॉस्पिटलला पोलीसवाले होते हा. आणि बाकी तर गावातले सरपंच वगैरे, भास्कर सर वगैरे ते आले होते. अच्छा अच्छा. बाकी शेजारी वगैरे होतेच म्हणा. ओके. आणि मग वन अधिकारी वगैरे जे असतात ते 2 दिवसांनी आले. मी हॉस्पिटलवरून आल्यानंतर इथे घरी आले ते. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो की ह्याला जखमा कशा काय झाल्या. त्यांनी जेव्हा अटॅक केला बिबट्याने त्या अंगावरती, ते तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, पहिलं त्याला ज्या वेळेला पकडला त्याच्या हाताला पकडला, हाताला इथे मार लागला. त्याच्यानंतर हे बघा खांद्याला लागलाय, म्हणजे आता थोडी जखम. मानेला त्याने प्रयत्न केला परंतु एवढं काय, याने त्याचा हात पकडले काहीतरी, त्याच्यामुळे तो मान सुटली त्याची. मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ होता. कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.